सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषिकेश सुतार आणि आज आपण मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मधील एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जी की आहे हायपर पॅरामीटर ट्युनिंग स्ट्रॅटेजीज त्याची माहिती घेणार आहे. तो हायपर पॅरामीटर ट्युनिंग हे काय आहे तर एक एक प्रकारे हे मॉडेलचे पॅरामीटर्स असतात जे की आपण ट्रेनिंगच्या वेळी ठरवतो आणि जेणेकरून या मॉडेलचा यूज या ट्रेनिंग पॅरामीटर्सचा यूज करून आपल्याला एक चांगले ट्रेनिंग अॅक्युरेसी आपल्याला मिळवता येते. तो आपण याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. तर पहिल्यांदा आपण विचारूया की का आहे हायपरपॉइंट पॅरामीटर्स आर रिक्वायर्ड. तर मग याच्यामध्ये असं आहे की जे डिफॉल्ट सेटिंग आहेत मॉडेलचे त्यावरून जर का आपल्याला मॉडेलचं ट्रेनिंग करायचं असेल तर आपल्याला जितकी इफिशियंट अॅक्युरेसी मिळत नाही जेव्हा आपण डिफॉल्ट सेटिंग वापरतो. परंतु जेव्हा आपण हायपर पॅरामीटर्स ट्यून करून मॉडेलचं ट्रेनिंग करतो तेव्हा आपल्याला एक इम्प्रूव्ड अॅक्युरेसी आणि इम्प्रूव्ड आउटपुट एका मॉडेलकडून मिळवले जातात. तर यामध्ये आपल्याला एक उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर एक सपोर्ट वेक्टर मशीन आपल्याला जर का मॉडेल ट्रेन केल्यानंतर डिफॉल्ट सेटिंग वरती ट्रेन केल्यानंतर एक 82% अॅक्युरेसी देत असेल तर तेच सेम मॉडेल जर का आपण हायपरपॉइंट ट्युनिंग स्ट्रॅटेजीज वापरून ट्रेन केलं तर ते आपल्याला जवळजवळ 95% अॅक्युरेसी देऊ शकतं. हे एक उदाहरण झालं त्यामधलं. तर म्हणून आपण बघू शकतो की किती इम्पॅक्ट पडू शकतो फक्त एका पॅरामीटरने ट्यून केल्यानंतर. तर त्यानंतर आपण बघूया की नेमकं हायपरपॅरामीटर ट्युनिंग काय आहे. तो हायपरपॅरामीटरला एक कंट्रोल नॉब म्हटलं जातं जे की आपण युजर डिफाईन करतो की कंट्रोल करण्यासाठी मॉडेलचं ट्रेनिंग. ओके, सो हे आहेत की एक कॉन्फिगरेशन असतात जे की युजर सेट करतो एक मॉडेल ट्रेन करण्याच्या जागी. आणि त्यानंतर मॉडेल पॅरामीटर्स काय आहेत यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं की हायपर पॅरामीटर्स वर्सेस मॉडेल पॅरामीटर्स यामध्ये डिफरन्स काय. तर डिफरन्स असा आहे की हायपर पॅरामीटर्स युजर डिफाईन ते की युजरने डिफाईन केलेलं असतं. पण मॉडेल पॅरामीटर्स असतात जे की मॉडेल लर्न करतं, इव्हेंच्युअली लर्न करतं जेव्हा आपण आपलं मॉडेल ट्रेन करत असतो. आणि जेव्हा ट्रेनिंग पूर्ण होतं त्यावेळी हे मॉडेल पॅरामीटर्स त्या मॉडेलने लर्न केलेले असतात जे की ते इटसेल्फ लर्न करतं. आणि हायपर पॅरामीटर्स काय असतात तर ते आपण युजर ऍज अ युजर आपण डिफाईन करतो. ओके, एक एक्झाम्पल घेतोय आपण रॅन्डम फॉरेस्ट. त्यामध्ये आपण कन्सिडर केलं नंबर ऑफ ट्रीज टू बिल्ड जे की असं एन एस्टिमेटर ते आपण ऍज अ युजर आपण डिफाईन करतो. वर्सेस जे डिसिजन घेणार आहे इच डिसिजन ट्री ते दोन डिसिजन शेवटी आपल्या मॉडेलचाच असतो आणि जे की ते इटसेल्फ ऍज मॉडेल पॅरामीटर्स म्हणून ओळखतो आपण. त्यानंतर आपण बघूया की हाऊ इट वर्क. सो हाऊ दिस थिंग ऑल ऑफ दिस थिंग्स वर्क. ओके, सो त्याला आहेत एक मेजरली चार स्ट्रॅटेजीज आहेत जे की हायपर ट्युरिंग मध्ये आपण वापरतो. पहिल्यांदा आहे ग्रिड सर्च, दुसऱ्यांदा आहे रॅन्डम सर्च, तिसऱ्यांदा आहे बेजन ऑप्टिमायझेशन आणि चौथ्यांदा आहे ऑटो एम एल जे की नॉन टेक्निकल व्हर्जन ऑफ हायपर ट्युनिंग आहे जे की ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करतं अकॉर्डिंग टू विच मॉडेल वी आर युझिंग आणि कुठलं आपण डेटा सेट यूज करतोय त्याप्रमाणे ते ऍडजस्ट करतं. ग्रिड सर्च काय आहे तर ते ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ हायपर पॅरामीटर ट्युनिंग जे की आहे आपण डिफाईन केलेलं आहे त्याचे ऑल ऑल कॉम्बिनेशन करतं आणि एक आपल्याला एक इम्प्रूव्ड अॅक्युरेसी देऊ शकतं. त्यानंतर आहे रॅन्डम सर्च. रॅन्डम सर्च काय करते तर एक रॅन्डम नंबर ऑफ कॉम्बिनेशन घेतं फ्रॉम हायपर पॅरामीटर डिफाईन्ड हायपर पॅरामीटर्स आणि ते रॅन्डम कॉम्बिनेशनचा यूज करून आपल्याला एक चांगला आउटपुट चांगला अॅक्युरेसी कम अप होण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आहे बेजन ऑप्टिमायझेशन. बेजन ऑप्टिमायझेशन काय करतं तर तो एक पास्ट ट्रेनिंग डेटा अनालाइज करतं, अंडरस्टँड करतं आणि त्यानंतर ते आपल्याला त्याचा यूज करून एक ऑप्टिमाइज्ड व्हर्जन ऑफ हायपर पॅरामीटर्स देतं आणि ऑटो एम एल आपण जसं की डिस्कस केलं. ओके, त्यानंतर आपण बघूया चॅलेंजेस काय आहेत हायपर पॅरामीटर ट्युनिंग. तर पहिली गोष्ट आहे हाय कॉम्पिटिशनल कॉस्ट. हे हायपर पॅरामीटर्स काय आहे तर मल्टिपल कॉम्बिनेशन्स असतात. तर हे मल्टिपल कॉम्बिनेशन्सला आपल्याला मल्टिपल वेळा मॉडेल ट्रेन करावं लागतं या मल्टिपल कॉम्बिनेशन्स वरती. हे जेव्हा आपलं ट्रेनिंग वाढतं तेव्हा ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशन पॉवर वाढते आणि त्यानुसार आपली कॉस्ट पण वाढते. त्यानंतर आहे कर्स ऑफ डायमेन्शनॅलिटी. तर जेव्हा आपण एक स्मॉल डायमेन्शनल डेटा ट्रेन करत असतो काही वेळ ठीक आहे मल्टिपल हायपरपॅरामीटर्स वापरणे. पण जेव्हा ते नंबर ऑफ डायमेन्शन इन्क्रीज होतात तेव्हा इट बिकम्स डिफिकल्ट की आपण जास्त कॉम्पिटिशन लागेल जास्त टाइम लागेल तेव्हा आपण ते इफिशियंटली मॉडेल ट्रेन करू नाही शकणार. त्यानंतर आहे रिस्क ऑफ ओव्हरफिटिंग. जे की असतं की एका ट्रेनिंग डेटावरती मॉडेल इतकं जास्त ट्रेन होतं की दुसरे जर काही आउट ऑफ ट्रेनिंग डेटा आले तर त्याला चांगलं परफॉर्म करता येत नाही जे की आपण टेस्ट डेटा म्हणतो टेस्ट डेटावरती आपल्याला चांगलं परफॉर्म करता येत नाही. त्यानंतर असं आहे की रिक्वायर्ड एक्सपर्टीज.
तर शेवटला काय असतं तर हे टेक्निकल टर्म्स आहेत हायपरपॅरामीटर्स. तो आपल्याला जेव्हा हे ट्रेन करायचे असतील किंवा हे डिफाईन करायचे असतील त्यावेळी आपल्याला त्या त्या डोमेन मधलं नॉलेज लागतं आणि त्यामध्ये मोस्ट इफिशियंट कुठले आहेत ते सिलेक्ट करण्यासाठी पण आपल्याला ते डोमेन नॉलेज लागतं. नंतर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघ फक्त 5 हायपरपॅरामीटर्स आपल्याला जर का 10 पॉसिबल व्हॅल्यूज असतील तर ते मिळून त्याचं कॉम्बिनेशन मिळून एक पर्टिक्युलर मॉडेल ट्रेन करण्यासाठी 1 लाख वेळा ते ट्रेन करायला लागेल. तो ह्या खूप सिग्निफिकंट नंबर आहे इन टर्म्स ऑफ मॉडेल ट्रेनिंग. तो आपण आता मॉडेलची समरी बघूया काय आपण आतापर्यंत काय डिस्कस केलं. तर आता पण आपल्याला असं समजून येते की हायपरपॅरामीटर्स हे मॅन्डेटरी आहे, ऑप्शनल नाही. कारण तुमचं जेव्हा एम आहे की अॅक्युरेसी हायर पाहिजे आपल्याला, तर इट इज मॅन्डेटरी की आपण हायपरपॅरामीटर ट्यून केलेच पाहिजे जेणेकरून आपल्याला ती अॅक्युरेसी अचीव्ह होईल. त्यानंतर आपल्याला एक बेस्ट पॉसिबल फिटिंग कुठला आहे हायपरपॅरामीटर, मल्टिपल हायपरपॅरामीटर्स आहेत त्यातलं आपल्याला कुठलं वापरता येईल जेणेकरून आपल्याला अॅक्युरेसी चांगली मिळेल ते पण हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ती हे स्ट्रॅटेजीज डिफाईन करणे जसं की ग्रिड सर्च, रँडम सर्च, त्यानंतर बेजन ऑप्टिमायझेशन, की सिम्पल टू कॉम्प्लेक्स होतं. तसे ऍज पर युअर रिक्वायरमेंट आपण ते हे करू शकतो, कन्सिडर करू शकतो. आणि हे एक इम्पॉर्टंट आहे की नक्की आपण बघितलं पाहिजे की आपण अक्युरेसी अचीव्ह करायची आहे, पण त्याच्यासोबत येणारा कॉम्पिटिशनल कॉस्ट आपण बेअर करू शकतो का. जर का बेअर करू शकत असेल तर आपण करू शकतो हायपरपॅरामीटर ट्यून म्हणतो. नाहीतर मग आपल्याला कॉम्प्लेक्सिटी मध्ये न जाता सिम्पल हायपरपॅरामीटर ट्युनिंग वरती रिलाय होऊन आपल्याला अचीव्ह केलं पाहिजे. So yeah, that's it from my side. धन्यवाद. Thank you.